मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आदर्श गाव किरकसाल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पहिला क्रमांक पटकावला। ही शाळा 3 लाख रुपयांच्या बक्षिसासाठी पात्र झाली आहे। विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी प्रत्येक शाळेत विविध योजना व उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत। याचाच भाग म्हणून शासनाकडून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचे सप्टेंबरमध्ये आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेसाठी विविध प्रकारचे 30 निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर बक्षीस योजना सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी पात्र शाळांची तपासणी करण्यात आली होती। त्यानुसार तालुकास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत आदर्श गाव किरकसाल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुक्यात पहिला क्रमांक मिळवलाय। हे यश खेचून आणण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजाराम काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक महादेव चव्हाण, हनुमंत मडके यांनी विशेष परिश्रम घेतले। आदर्श गाव किरकसालचे सरपंच स्वाती चव्हाण, उपसरपंच प्राजक्ता काटकर, माजी सरपंच अमोल काटकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काटकर, उपाध्यक्ष आशा शिंदे, सर्व सदस्य तसेच पालक व ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या। मानदेशी आवाज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे, गोंदवले। नमस्कार, मी राजाराम आदिकराव काटकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श गाव किरकसाल या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून मी काम पाहत आहोत। या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आम्ही आणि ग्रामस्थांनी भाग घ्यायचं ठरवलं आणि आम्ही या स्पर्धेच्या कामाला लागलो। या स्पर्धेमध्ये भौतिक सुविधा आणि अंतर्गत फायलिंग करायचं होतं आणि ते काम आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी जिद्दीने केलं। तालुक्यामध्ये अनेक शाळेने भाग घेतला होता, त्यामध्ये सुद्धा आमची शाळा आम्हाला वाटत होतं खात्रीनं 1 नंबरला येईल आणि त्याप्रमाणे प्रथम क्रमांक आमच्या शाळेला मिळाला आणि यामधून शाळेचा सर्वांगीण विकास होणार आहे। मुलांची गुणवत्ता वाढीस या उपक्रमामुळे मदत होणार आहे। या उपक्रमासाठी आमच्या गावातील ग्रामस्थांनी, शिक्षकांनी, सर्व तालुक्यातील शिक्षकांनी मदत केली, त्यांचं आभार मानतो। जिल्हास्तरीय तपासणी पथक येऊन गेलेलं आहे आणि त्यांनी तपासणी केली, त्या 3 क्रमांकामध्ये आमची शाळा बसेल असं आम्हाला खात्री वाटते आणि पुढे विभागीय पातळीवर सुद्धा शाळेची निवड होईल असाही विश्वास वाटतो आणि ही आमची अपेक्षा जिद्द पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं।